आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूया। शिवसेना प्रमुख स्मारकाच्या अध्यक्षपदावरून वाद निर्माण झालाय। स्मारक समितीवरून उद्धव ठाकरेंना हटवण्याची मागणी केली जाते। प्रत्यक्षात 2020 पासूनच आदित्य ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत। उद्धव ठाकरे स्मारक समितीचे मार्गदर्शक आहेत। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंना हटवण्याची केलेली मागणी ही अपुऱ्या माहितीच्या आधारे केली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, मुळात ही मागणी का केली जाते आणि पूर्ण माहिती घेऊन मागणी का केली गेली नाही? प्रज्ञा, ज्या प्रकारे आपण बघितलं शिंदेंच्या शिवसेनेकडनं जो प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, जी मागणी ते मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत, त्या सगळ्या संदर्भात आपण बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समिती या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेतली आणि आतापर्यंत ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या संदर्भात आपण तपशीलवार माहिती घेतल्यानंतर असं कळतं की ज्यावेळी भाजप सेनेचं सरकार होतं 2014 साली, त्यावेळीच तत्कालीन मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांनी 2014 साली एक समिती स्थापन केली होती या स्मारकासंदर्भात। त्यावेळी कुठलाही राजकीय नेता किंवा लोकप्रतिनिधी त्यामध्ये नव्हता आणि या समितीनेच बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक हे महापौर निवासस्थान येथे व्हावं तशा प्रकारची शिफारस केली होती। आणि त्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनीच हे ट्रस्ट निर्माण करण्याला मान्यता दिली, तेव्हा ट्रस्टच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे असतील आणि तशा प्रकारची एक ट्रस्टची बॉडी सुद्धा तयार करण्यात आली। त्यावेळी उद्धव ठाकरे हेच या ट्रस्टचे अध्यक्ष होते। मात्र 2020 साली म्हणजे 2019 साली जेव्हा महाविकास आघाडी सरकार आलं, तेव्हा उद्धव ठाकरेंनी या ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी आदित्य ठाकरे यांना या ट्रस्टचा अध्यक्ष केलेला आहे। त्यामुळे 2020 पासून साधारणपणे आपण बघितलं तर 2020 पासून ते आतापर्यंत आदित्य ठाकरेच या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, तर सदस्य सचिव म्हणून सुभाष देसाई आहेत। त्यामुळे ज्या प्रकारे शिंदेच्या शिवसेनेकडनं मागणी केली जाते की उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपदावरून हटवावं, त्यामुळे नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे हे समजू शकले नाही। मात्र ज्या प्रकारे आपण शासन निर्णयांची माहिती घेतली, त्याशिवाय ट्रस्टकडनं माहिती घेतली, सध्या आदित्य ठाकरे या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, तर मार्गदर्शक म्हणून उद्धव ठाकरे या ट्रस्टचं काम पाहत आहे। प्रज्ञा। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीवरून उद्धव ठाकरेंना हटवण्याची मागणी करणाऱ्यांची जीभ कशी झडली नाही, असा सवाल संजय राऊतांनी केलाय। आता जे कोणी हे फडफड करतायत बरं का, पाळलेले पोपट, तर त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाही। त्या सगळ्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची शक्ल उडवून महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलेलं आहे। हे काल ज्या पद्धतीनं अमित शहा महाराष्ट्रात आले आणि माननीय शरद पवार साहेबांनी उद्धव साहेबांवर बोलले आणि बोलून गेले, पिचकाऱ्या टाकून गेले, हे जर यांना मान्य असेल ना, हे जर त्यांना मान्य असेल तर हे महाराष्ट्रद्रोही लोक आहेत। माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना काढा असं बोलताना यांच्या जीवात झडत कसा नाही? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।